नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान। ते मैदान म्हणजे सांगली जिल्ह्यामधील आटपाडी येथे भव्य दिव्य असं मैदान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विनायकरावजी मासाळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं एक मैदान पार पडत आहे। तर इथं भव्य दिव्य असे बक्षीस 5 लाखाचं बक्षीस ठेवण्यात आले। तर हिची तारीख आहे 31 जानेवारी असणार आहे आणि वार असणार आहे गुरुवार। तर इथं प्रथम बक्षीस असणार आहे 5 लाख रुपये, द्वितीय बक्षीस असणार आहे 3 लाख रुपये, नंतर तृतीय बक्षीस असणार आहे 1 लाख रुपये, चतुर्थ बक्षीस असणार आहे 80,000 रुपये, नंतर 5व्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 50,000 रुपये, नंतर 6व्या बक्षीस असणार आहे 40,000 रुपये आणि 7वं बक्षीस असणार आहे 30,000 रुपये। आणि प्रत्येकी सेमीमध्ये 2 नंबर जी गाडी उतरते त्या गाडीला प्रत्येकी जेवढ्या 7 सेमी होतील त्या 2 नंबरच्या गाडीला 11,000 रुपये क्वार्टर फायनलचे बक्षीस भेटणार आहे। तर इथं आपल्याला प्रवेश फी हे 3,000 रुपये असणार आहे। आणि हे मैदान जे आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे या बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच होणार आहे। इथं समालोचनाचं काम जे महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे करणार आहेत, त्याच्यासोबत साथ देणार आहेत किरण भिसे। नंतर जे राजकीय मंच तिथं असणार आहे ते वाढदिवस आहे म्हटल्यावर राजकीय हे मैदान असणार आहे आणि तिथं सुद्धा समालोचनाचं काम जे कोकाटे आहेत ते कोकाटे काम ते तिथं समालोचनाचं काम पाहणार आहे। आणि इथं आपलं लाईव्ह प्रक्षेपण पाहायला भेटणार आहे P3 जे आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्वात गाजलेलं चॅनल आहे। हे P3 चॅनलवरती आपल्याला लाईव्हचं काम पाहायला आणि झेंडापंचाचं काम जे आपला महाराष्ट्राचं जे झेंडापंच सगळ्यात जास्त काम करतात ते म्हणजे आपले धनावडे बापू हे झेंडापंचाचं काम करणार आहेत। हे आणि आपल्याला या मैदानाचं ठिकाण पाहिजे असलं तर आटपाडी शेटपळे रोड या शेटपळे रोडवरती आटपाडी या ठिकाणी या मैदानाचं ठिकाण असणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी संभाजी आणि संभाजी अर्जुन तुराय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आपसच आपण नवनवीन बैलगाड्याविषयी अशीच माहिती घेऊन येत असतो। तर जो आपला मनापासून बैलगाड्यावर शर्यतीवरती प्रेम करत असेल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला लाईक सुद्धा करा। तर आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या मैदानामध्ये संभावित पैरे कोण असणार आहेत, तर या पैऱ्यामध्ये कोणकोणती बैले येणार आहेत या मैदानाला याची थोडीशी आपण माहिती घेणार आहोत। तर सुरुवातीला पहिला बैल घेऊया, पाकऱ्या शेवळ्या आबांचा पाकऱ्या। तो अगोदर झऱ्यामध्ये राहत होता, आता सांभाळायला सुद्धा झऱ्यामध्येच आहे। आणि कारण ते या पाकऱ्या बैलाचं होम ग्राउंड असणार आहे, कारण का की सांगली जिल्ह्यामध्ये हा पाकऱ्या अगोदर आहे आणि आता तो नितीनाबा शेवाळे यांनी घेतलेला आहे। तर पाकऱ्या हा झऱ्याचा असल्याने मूळ गावचा असल्यानंतर त्याचं होम ग्राउंड आहे आटपाडी तालुका असणार आहे त्या झऱ्यामधील। तर या बैलासोबत असू शकतो जो आपला कळंबीचा शंभू आहे, हा शंभू बैल त्याच्यासोबत असू शकतो। तो नसेल तर आपल्याला शिरसोडीकरांची रायफल सुद्धा असू शकते, ही अंदाजित हा संभावित पैरा असू शकतो। तर दुसरं पाहायला गेलं तर पिस्टन 2211 पिस्टन 2211 या बैलासोबत आपला निंबाळकर सरांचा सर्जा बैल असू शकतो। ही सुद्धा गाडी खूप चांगल्या प्रकारे पडते। याच्या पाठीमागे जे मुळशीला मैदान झालं होतं भूकंपला, तिथं पिस्टन आणि सर्जाने 1 नंबरचे मानकर ठरले होते। नंतर जे आता कटपळला मैदान झालं होतं तिथं सुद्धा पिस्टन 1 नंबरचा मानकर ठरला होता। तर हे पिस्टन सुद्धा या बैलाचा चांगला फॉर्म आहे, या बैलाला सुद्धा चांगल्या प्रकारे पैरा झाला तर ही गाडी सुद्धा 1 नंबरची मानकर ठरू शकते। तर पिस्टन सोबत कोण पैरा असू शकतो तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर दुसरा बैल घेऊया, मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याला संबोधलं जातं तो बैल म्हणजे सचिन शेठ चव्हाण यांचा रायफल 8181। या बैलाला सुद्धा चांगला पैरा भेटला तर ही गाडी सुद्धा चांगल्या प्रकारे पळू शकते। ती गाडी म्हणजे रायफल आणि कळंबीकरांचा शंभू, ही गाडी असू शकते। ती गाडी नसेल तर जो आपला मोहन जोशी यांचा बादल बैल आहे, या बादल बैलासोबत सुद्धा या रायफल 8181चा पैरा असू शकतो। तर मित्रांनो, रायफल 8181 या बैलासोबत जे आपले 31 तारखेला 5 लाखाचं मैदान होणार आहे याच्यासोबत पैरा कोण असू शकतं तुम्हाला माहीत आहे का, ते माहिती सुद्धा कमेंटमध्ये सांगा। तर दुसरा बैल पाहणार आहे आपला निंबाळकर सरांचा सर्जा सुद्धा आता खूप फॉर्ममध्ये। आता जी पाठीमागं MI केसरीचं मैदान झालं होतं, आपला सर्वांचा देव बैलगाडी क्षेत्रामध्ये मानला जाणारा बकासूर आणि सर्जा यांनी सर्वांच्या लाडक्या जोडीनं MI केसरीमध्ये 1 नंबरचं पारितोषिक पटकावलं आणि ते MI केसरीचे मानकर ठरले। तर या निंबाळकर सरांच्या सर्जासोबत आपला 2211 पिस्टनही असू शकतो, जी भूकंपच्या मैदानात 1 नंबरची जोडी पळाली होती। तर पिस्टन नसला तर बकासूर हा आपला बकासूर बैल हा सुद्धा असू शकतो। तर तुम्हाला काय सोबत निंबाळकर सरांच्या सर्जासोबत कोणती गाडी चांगली पळेल आणि कोणता पैरा पाहिजे ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा। तर दुसरा पाहायला गेलं तर विठ्ठल नानांनी जी नाग्या ही बैल नवीन खरेदी केलेली आहे, ती MI केसरीमध्ये 3 नंबरची तृतीय क्रमांकाची मानकर ठरली होती। हा नाग्या बैल सुद्धा ह्या आटपाडी येथे जे 5 लाखाचं मैदान आहे, या 5 लाखाच्या मैदानामध्ये
5 लाखाचं मैदान आहे। या 5 लाखाच्या मैदानामध्ये येणार आहे। तर या मैदानामध्ये नाग्या बैलासोबत जो कटगुणचा पुष्पा आहे, हा पुष्पा बैल सुद्धा असू शकतो। तो नसला तर आपला तो जीवनाप्पा देडगे यांचा भारत आहे, जी गाडी MI केसरीमध्ये पळाली होती, हीच गाडी भारत सोबत नाग्या बैल असू शकतो आणि ही गाडी सुद्धा गुलात राहण्याचे चान्सेस जास्त आहे। तर आपला दुसरा बैल पाहायला गेलं तर बॉस, या बैलगाडी क्षेत्रामध्ये बॉस म्हणून संबोधलं जाणार सर्वात जास्त काळ टिकून पळणारा बैल म्हटलं तर आपला सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर उर्फ बॉस। या बॉस सोबत कुठला बैल असू शकतो तर आपला बादल बैल आहे, बादल असू शकतो, नाहीतर त्यांचा घरचा वजीर बैल आहे, वजीर बैल हा सुद्धा असू शकतो। तर मित्रांनो, बॉस सोबत कुठला बैल असू शकतो तुम्हाला सुद्धा कमेंटमध्ये माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा। तर दुसरा आपला बैल पाहायला गेलं तर मथुर, जो बिनजोडचा बादशाह मथुर सुद्धा घाटावर येण्याची शक्यता दाट आहे, कारण की 5 लाखाचं मैदान आहे आणि मोठमोठ्या मैदानामध्ये मथुर हा हजर असतो। पण जे 26 तारखेला देसाई सावली आहे ते सर्वात त्यांचं जुनं आणि पारंपरिक मैदान पार पडत आहे। तर या पारंपरिक मैदानाला मथुर पळाला तर नंतर लगेच 26 तारखेनंतर 31 तारखेला बैल पळवतील का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे महत्वाचं। तर मथुर सोबत पैरा असू शकतो शिरसोडीकरांची रायफल नसेल तर भरपूर दिवसांनी कॉकटेल आणि मथुर ही सुद्धा गाडी पळू शकते, कारण का की जे कॉकटेल बैलाचे मालक आहेत पिंटू शेट मोडक यांनी सुद्धा सांगितले, भरपूर वेळा सांगितले की मथुर आणि ही कॉकटेल ही गाडी पळेल। तर मथुर सोबत कोणता पैरा असेल तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये, तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा। तर दुसरा पाहायला घरणीकरचा राजा 99-50 चटणी भाकरीचा पैलवान म्हणून याला संबोधलं जातं। तर ही राजासाठी एक होम ग्राउंड मैदान आहे। घरणीकरचा राजा हे आटपाडी तालुक्यातलाच बैल आहे। तर ह्या बैलाला सुद्धा टॉपचा पैरा असणार आहे। तर ह्या राजा बैलासोबत शक्यतो असणारा जे पुशेवला जोडी पळाली होती अर्जुन, जे बापू आंबेकर वडकी यांचा अर्जुन, उर्मिलताई गायकवाड यांचा अर्जुन, त्यांच्या नावावरती ही गाडी अर्जुन बैल पळत असतो। या अर्जुन आणि राजे सुद्धा गाडी चांगल्या प्रकारे पळत असते। तर तो नसेल तर आपला पाठीमागे मायनीमध्ये एक मैदान झालं होतं, त्याच्यासोबत देवाबाई आणि राजा पळाले होते। देवाबाई आणि राजा सुद्धा चांगली गाडी पळते, कारण काय की जे आपल्या 5 लाखाचं मैदान आहे त्याचा पल्ला 900 मीटर आहे आणि त्यामुळे सुद्धा देवाबाई सुद्धा असू शकतो। तर तेजा शक्यतो नसणार, कारण काय की तेजा आता सध्या जे पाठीमागे मैदान झालं होतं त्याच्या बैलाला इंज्युरी झालेलं आहे, तो मैदान येणार आहे का, तो तब्येत त्याची इंज्युरी कमी झाली असेल तर तो मैदान येईल, पण त्याचे मैदान इंज्युरी कमी झाले की नाही हे सुद्धा पाहावं लागणार आहे। तर सर्वात दुसरं पाहायला गेलं तर जो होम ग्राउंडवरती दुसरा टॉपचा बैल असणारा म्हणजे घाणनकरांचा भव्या, तर या एक उगवत नेतृत्व आहे आणि ते होम ग्राउंडवरती मैदान असणार आहे आणि या बैलासोबत सुद्धा एक टॉपचा पैरा असू शकतो। तर तो पैरा म्हणजे शिरसोडीकरांची रायफल हे घाणनकरांच्या भव्यासोबत असू शकते, कारण काय की त्यांच्या होम ग्राउंडवरती मैदान आहे आणि पैरा सुद्धा टॉपचाच असणार आहे। तर पाठीमागे MI केसरीमध्ये मैदान झालं होतं, त्याच्यासोबत जो MM नानांचा राजा हा बैल पळा होता, ती सुद्धा गाडी चांगल्या प्रकारे पळते। पण MM नानांचा राजा ही गाडी सुद्धा चांगल्या ह्या मैदानात पळेल का, कारण काय की ही 5 लाखाचं मैदान आहे, त्यांना गुलाल सुद्धा राहायचं आहे। तर त्यांना एक टॉपचा पैरा करून घाणनकरांचा भव्या सुद्धा या मैदानात येईल। तर दुसरा पैरा पाहायला गेलं तर ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये देव मानला जातो बकासूर बैलाचा पैरा जोपर्यंत मैदानात येत नाही तोपर्यंत फुटत नाही, तर तरी पण आपण एक अंदाज लावू शकतो। तर बकासूर सुद्धा मोठं मैदान आहे आणि या मैदानामध्ये सुद्धा चांगला पैरा करून येऊ शकतो। तर दुसरं पाहायला गेलं तर बकासूर सोबत चांगली गाडी पळते सर्वात जास्त म्हणतो घोडकरांचा सर्जा। तर घोडकरांचा सर्जा 26 तारखेला बिनजोडचं मैदान झाल्यानंतर तो घाटावरती येईल का हे सुद्धा पाहावं लागणार आणि घोडचा सर्जा आणि बकासूर हे अंदाजे असू शकतो। तर घोडचा सर्जा नसेल तर लखन हा त्याच्यासोबत असू शकतो, लखन नसेल तर जो आपला निंबाळकर सरांची सर्जा हा बैल आहे, या सर्जा बैलासोबत सुद्धा बकासूर आणि सर्जा असू शकतात। तर तुम्हाला काय वाटतं बकासूर बरोबर कोणता पैरा असेल कमेंटमध्ये सांगा आणि कोणता पैरा असल्यानंतर चांगली बकासूर आणि कोणत्या बैलाची गाडी चांगल्या प्रकारे पळेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।